प्रश्न क्रमांक 1, भारताचा सर्वात उंच शिखर कोणते आहे? तुमचे पर्याय आहेत ए कंचनजंगा, बी नंदा देवी, सी माउंट एव्हरेस्ट, डी K2. योग्य उत्तर आहे ए कंचनजंगा. प्रश्न क्रमांक 2, सिंधू संस्कृती कोणत्या नदीच्या काठावर वसलेली होती? तुमचे पर्याय आहेत ए गंगा, बी यमुना, सी सिंधू, डी कृष्णा. योग्य उत्तर आहे सी सिंधू. प्रश्न क्रमांक 3, विजेचा शोध कोणी लावला? तुमचे पर्याय आहेत ए थॉमस एडिसन, बी न्यूटन, सी अलेक्झांडर बेल, डी बेंजामिन फ्रँकलिन. योग्य उत्तर आहे डी बेंजामिन फ्रँकलिन. प्रश्न क्रमांक 4, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तुमचे पर्याय आहेत ए राजेंद्र प्रसाद, बी जवाहरलाल नेहरू, सी इंदिरा गांधी, डी वल्लभभाई पटेल. योग्य उत्तर आहे बी जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 5, मराठी भाषेचा दिवस कोणता? तुमचे पर्याय आहेत ए जानेवारी 26, बी फेब्रुवारी 27, सी 1 मे, डी नोव्हेंबर 14. योग्य उत्तर आहे बी फेब्रुवारी 27. प्रश्न क्रमांक 6, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? तुमचे पर्याय आहेत ए महात्मा गांधी, बी जवाहरलाल नेहरू, सी इंदिरा गांधी, डी लाल बहादूर शास्त्री. योग्य उत्तर आहे डी लाल बहादूर शास्त्री. प्रश्न क्रमांक 7, भारतीय लोकसभा सदस्यांची एकूण संख्या किती आहे? तुमचे पर्याय आहेत ए 500, बी 525, सी 545, डी 550. योग्य उत्तर आहे सी 545. प्रश्न क्रमांक 8, भारतात सर्वप्रथम रेल्वे सेवा कोठे सुरू झाली? तुमचे पर्याय आहेत ए दिल्ली ते आग्रा, बी मुंबई ते ठाणे, सी कोलकाता ते हुबळी, डी चेन्नई ते मदुराई. योग्य उत्तर आहे बी मुंबई ते ठाणे. प्रश्न क्रमांक 9, कोणत्या खेळाला भारताचा राष्ट्रीय खेळ मानले जाते? तुमचे पर्याय आहेत ए क्रिकेट, बी कबड्डी, सी हॉकी, डी फुटबॉल. योग्य उत्तर आहे सी हॉकी. प्रश्न क्रमांक 10, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? तुमचे पर्याय आहेत ए महाराष्ट्र, बी उत्तर प्रदेश, सी मध्य प्रदेश, डी राजस्थान. योग्य उत्तर आहे डी राजस्थान. प्रश्न क्रमांक 11, भारतात आयटी सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तुमचे पर्याय आहेत ए पुणे, बी मुंबई, सी बंगळुरू, डी दिल्ली. योग्य उत्तर आहे सी बंगळुरू. प्रश्न क्रमांक 12, भारतरत्न पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? तुमचे पर्याय आहेत ए फक्त क्रीडा, बी फक्त संगीत, सी राष्ट्रीय सेवा क्षेत्रात सर्वोच्च कामगिरीसाठी, डी फक्त साहित्य. योग्य उत्तर आहे सी राष्ट्रीय सेवा क्षेत्रात सर्वोच्च कामगिरीसाठी. प्रश्न क्रमांक 13, कोणत्या फळाला पिकायला 2 वर्ष लागतात? तुमचे पर्याय आहेत ए पपई, बी सफरचंद, सी नारळ, डी अनानास. योग्य उत्तर आहे डी अनानास. प्रश्न क्रमांक 14, कोरोना कोणत्या प्रकारचा रोग आहे? तुमचे पर्याय आहेत ए जीवाणुजन्य, बी विषाणूजन्य,
सी बुरशीजन्य, डी आनुवंशिक। योग्य उत्तर आहे बी विषाणूजन्य। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तुमचे पर्याय आहेत ए नागपूर, बी पुणे, सी मुंबई, डी नाशिक। मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे। जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।